विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपूर्णपणे पार पडल्यानंतर आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात लागू करण्यात आलेली आचारसंहिता आज सोमवारपासून उठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठीची सर्व प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पडली असून सर्वच कर्मचारी अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं। लोकसभा निवडणुकीवेळी कोल्हापूर जिल्ह्यासाठी 45 कोटी रुपये खर्च आला होता। या विधानसभा निवडणुकीसाठीही इतकाच खर्च अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं। मतदानाच्या टक्केवारीबाबत राज्यात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला, त्याबद्दल निवडणूक आयोगाकडून कोल्हापूर जिल्ह्याची प्रशंसा करण्यात आली आहे। मतदानाचा टक्का वाढल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मतदारांचे आभार मानलेत। सर्वांनी या सर्व प्रोसेसमध्ये जवळपास 30,000 पेक्षा जास्त कर्मचारी अधिकाऱ्यांनी या 1.25 महिन्यामध्ये कष्ट घेतले। त्यामुळे अचूकरित्या आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया आपल्याला राबवता आली। त्याबद्दल या सर्व कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आणि जिल्ह्यामध्ये 76.63% एवढं आपलं मतदान झालं। त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये आपण राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती राहिलो। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मतदारांचं सुद्धा मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग दर्शवून आपल्या जिल्ह्याचं नाव आहे ते एका उंचीवरती नेलं। पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते।